मंदिरातील दानपेटीच्या दानपेटीमधील पैशाच्या चोरीचा प्रश्न आहे, तो गाजतोय, तो मुद्दा गाजतोय. याच प्रश्नावर आता उद्धव ठाकरेंनी एका आंदोलनाची घोषणा केलेली आहे. रामरक्षा आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली आहे. काय फरक पडेल असं वाटतं तुम्हाला, किंवा या सगळ्या एकूण तपासाने या सगळ्या? मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी आता आंदोलन करणं त्यांच्याकडे हेच काम राहिलेलं आहे. कारण सध्या त्यांच्याकडे काय खासदार राहायला तयार नाही आहे, आमदारी कधी फुटतील काय सांगता येत नाही आहे. त्यामुळं राम मंदिराचा घोटाळा झालेला आहे, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि रामाशी बेईमानी करणं ही बाब अत्यंत खतरनाक आहे. त्यामुळं राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये जे काय आजूबाजूचे काही लोक होते, अशा लोकांनी शेकडो करोडचा घोटाळा केल्याची माहिती समोर आलेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्याच्यावर SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोकांना पकडलेलं आहे आणि त्यांची कसून चौकशी होत आहे. त्यामुळं ज्यांनी अशाबद्दल घोटाळा केलेला आहे त्याला अजिबात माफ करायचं नाही, ही आमच्या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढून त्यांना काढायचं असेल त्यांना अधिकार आहे, परंतु मोर्चा काढून काय त्यामध्ये काय मिळणार आहे काय मला माहीत नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न होतो आहे. झालेली घटना ही कुणी अत्यंत वाईट घटना आहे, अत्यंत धोकेदायक घटना आहे, अशीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळं राम मंदिरामध्ये ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही, अशी आमच्या इंडियाची भूमिका आहे, BJPची भूमिका आहे. रामरक्षा आंदोलन जे आहे ते रामरक्षा आंदोलन जे आहे ते देश पातळीवर घेऊन अयोध्येला देखील जाणार असं म्हणतात. आणि उद्धवजींनी जायला हरकत नाही. मला वाटतं उद्धवजींनी अगोदर जायला पाहिजे होतं, त्यांनी असा घोटाळा होण्याच्या अगोदर जायला पाहिजे होतं. घोटाळा झाल्यानंतर आता ते चाललेले आहेत तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जाऊन रामाचं दर्शन घेऊन यावं आणि पुन्हा असा घोटाळा होणार नाही अशा पद्धतीची भावना व्यक्त करावी आणि त्यांना जाण्याचा अधिकार आहे. राम मंदिर सगळ्यांसाठी खुलं आहे, त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी तिथे जायला काही हरकत नाही आहे. साहेब, सध्या जी राजकीय परिस्थिती आहे, उद्धव ठाकरेंकडे खासदार सध्या नाहीये, आमदार सुद्धा सोडून जाण्याच्या परिस्थितीत आहे. या सगळ्या राजकीय परिस्थितीला अमित शहा जबाबदार आहेत असं एक सूर महाराष्ट्रातल्या राजकारणात निघतो. तर हे खरं आहे का? आणि 2900 पंतप्रधान हे अमित शहा होणार आहेत का? नाही, मला असं वाटतं की जे खासदार फुटलेले आहेत, आता सचिन नायर फुटलेले आहेत, आणि कोण कोण फुटणार आहेत माहीत नाही आहे. पण माननीय उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार सांभाळण्याची त्यांच्याकडे कुवत राहिलेली नाही आहे, किंवा त्यांच्याकडे राहून काय आपला फायदा नाही अशा पद्धतीचं मत त्या आमदार खासदारांचं असण्याची शक्यता आहे. आणि आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही आहे, त्या फोडाफोडीशी अमित शहांचा कसलाही संबंध नाही आहे. पण आरोप करण्यासाठी कुणाचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही आणि दुसऱ्यांचं तोंड आम्ही बंद करू शकू, पण संजय राऊत यांचं तोंड बंद करणं फार अवघड आहे. त्यामुळं रोज सकाळी ते आरोप प्रत्यारोप करण्याचं त्यांचं कामच आहे. त्यामुळं ते एवढे शिव्या ते देत असतात, त्यांनी शिव्या द्यायला हरकत नाही आहे. त्यांनी संस्कृती सोडून त्यांचं काम चालू आहे आणि या ऑपरेशनशी कसलाही अमित शहा यांचा संबंध नाही. आणि मला असं वाटतं की हे जे ऑपरेशन आहे, ऑपरेशन टायगर ऑपरेशन नाही, हे ऑपरेशन देवेंद्र ऑपरेशन नाही आहे, तर हे ऑपरेशन उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन आहे. तर हे उद्धव ठाकरेंनाच खासदार आमदार सांभाळता येत नाही आहेत आणि जाऊन ते भाषणं करतायत, लोक माझ्यासोबत आहेत. लोक आहेत तुमच्यासोबत, तुम्ही लोक अजिबात लोक तुमच्यासोबत नाहीत असं नाही आहे. पण आमच्याकडे एकनाथ शिंदेकडे एवढे लोक आहेत की एकनाथ शिंदेने 57 आमदार निवडून आणले, तुमचे फक्त 20 आमदार निवडून आले. त्यामुळे एकनाथ शिंदेच हे खरे शिवसैनिक आहेत, हेच खरे शिवसेनेचे सरसेनापती आहे, आपले शिवसेनेचे प्रमुख आहेत, अशी भावना शिवसैनिकांची असल्यामुळं अनेक कॉर्पोरेटर, माजी कॉर्पोरेटर, कार्यकर्ते, आमदार, खासदार हे मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेच्या बाजूला जात आहेत. आणि त्याचं कारण हे आहे की उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये केलेली चूक जी आहे की आमच्या महायुतीला सोडून, NDAला सोडून ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला धक्का देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणूनच एकनाथ शिंदेना 40 आमदार फोडता आले. म्हणूनच आता त्यांना 6 खासदार फोडता आले म्हणण्यापेक्षा ते त्यांच्याकडे सगळे आले.
त्यामुळं आता त्यांच्याकडे जे येतील त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. ज्यांना यायचं असेल त्यांनी आमच्यामध्ये यावं. पण एकदा आलं की आमचे दरवाजे बंद होतात. येण्यासाठी दरवाजे आमचे खुले असतात, पण जाण्यासाठी मात्र दरवाजा बंद असतो. त्यामुळं आता आमच्याकडे एवढे खासदार आलेले आहेत की ममता बॅनर्जीचे 20 खासदारांनी वेगळा गट केलेला आहे. ते त्रिपुरामधले एका पक्षामध्ये गेलेले आहेत. राहिलेले 8 खासदार आहेत. आता मी 24 तारखेला मी कलकत्त्याला चाललेलो आहे. माझ्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोक येऊ लागलेले आहेत आणि त्या 8 पैकी काही खासदार आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यासाठी मी आता कलकत्त्याला जाणार आहे आणि 8 मधले जर 5-6 खासदार माझ्या पक्षात आले तर त्यांना सुद्धा आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. राजकीय व्यक्तींना वेश्येची उपमा देणं हे कसं बघता? वेदना काय म्हणाले? हा, राजकीय जे फुटणाऱ्या लोकांना वेशाची उपमा दिली. हा, मग नाही, राज ठाकरे हे कधी काय बोलतील काय ते सांगता येत नाही आहे आणि ते असं बोलतायत म्हणून त्यांचे कोण आमदार निवडून येत नाही आहेत. त्यामुळं त्यांनी पण त्यांच्या सभांना मोठी गर्दी होती. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांनापूर्वी गर्दी व्हायची, पण आमदार कधी निवडून येत नव्हते. छगन भुजबळ एकटेच त्या माधवमधून निवडून यायचे. पण नंतरच्या काळामध्ये त्यांचे आमदार निवडून आले. तर फक्त सभेला गर्दी करण्याचं प्लॅनिंग त्यांच्याकडे आहे म्हणून काय ते आणि राज ठाकरे हे भूमिका बदलणारे नेते आहे. त्यांचा सुरुवातीला त्यांच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा होता. नंतर ते कधी मुसलमानांना विरोध करतात, कधी ते मस्जिदीला विरोध करतात, कधी ते मराठी भाषा बोलली पाहिजे म्हणून थोबाड मारण्याच्या संबंधाने आधी देतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये सातत्यानं असा बदल आहे आणि मराठीसाठी आमचा अभिमान आहे. मराठी आमची भाषा आहेच आहे. पण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्या ठिकाणी मराठी बोलत राहिलो तर मला वाटतं की मुंबईचं इमेज हे कोलॅप्स होणार आहे. मुंबई आर्थिक राजधानी होण्याचं कारण हे आहे की मराठी माणसाचा त्यामध्ये मोठा सहभाग आहेच आहे, पण नॉन मराठी लोकांचाही मोठा सहभाग आहे. कारण त्या ठिकाणी पुरा मुंबई प्रांतामध्ये सगळा गुजरात पण होता आणि मुंबईमध्ये जो माणूस येतो त्याचं पोट भरतं, तो काही ना काही उद्योग करतो आणि म्हणून मुंबईचं नाव जगभरामध्ये आहे. म्हणजे मध्यंतरी तर मी अमेरिकेमध्ये ऐकलं होतं की अमेरिकेतल्या जमिनीपेक्षा मुंबईच्या जमिनीचे रेट फार महाग आहे. त्यामुळं मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठीचा आग्रह धरणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि ज्याला मराठी त्यांनी शिकावं यासाठी ठीक आहे, पण रिक्षाच्या परमिटसाठी, टॅक्सीच्या परमिटसाठी मराठी आलंच पाहिजे, ते शिका नाही तर आम्ही ते रद्द करू, अशा पद्धतीची भाषा योग्य नाही आहे असं मला वाटतं. की मुंबई शहरामध्ये 60% नॉन मराठी लोक आहेत आणि मुंबईची सत्ता आणण्यामध्ये मराठी माणसांच्या सोबत नॉन मराठीचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जी भूमिका घेतली जात आहे त्या भूमिकेला आमचं समर्थन अजिबात नाही आहे. आम्ही सर्व भाषाचा आदर करणारे आहोत, पण सर्वात जास्त आदर आमचा मराठीचा आहे. पण हिंदी भाषा आमची राष्ट्रभाषा असल्यामुळं ती अजिबात तिथं चालणारच नाही. अशा पद्धतीचा दावा केला तर मुंबई ही आर्थिकदृष्ट्या सबळ होणार नाही आहे. त्यामुळं म्हणून राज ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे आणि कोणाच्या थोबाडीमध्ये मारणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी कठोर अशा पद्धतीचं शासन त्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि मराठी शिका. आणि इथं 80% मुलं सगळी जी बाहेरच्या प्रांतातली आहेत सगळे मराठी बोलतात. अनेक लोक जे आमचे कर्नाटकचे आहेत, ते तामिळनाडूचे आहेत, तेलुगू भाषेचे आंध्राचे लोक आहेत, उत्तर भारतीय लोक आहेत, ते मराठी अस्खलित बोलणारे अनेक लोक आहेत. त्यामुळं मराठी कोणाला येत नाही असं नाही आहे. त्यामुळं असं कंपल्शन करणं मुंबईमध्ये योग्य नाही असं आपलं मत आहे. महाराष्ट्रासह देशात कंपन्या महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जमिनी घेत आहेत, वेगवेगळे प्रकल्प आणले जात आहेत. मात्र या प्रकल्पांना पर्यावरण किंवा अन्य काही स्थानिक पातळीवरती होणारे गंभीर परिणाम बघतात. या प्रकल्पांना सुद्धा विरोध होतोय. त्या संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका काय? मला असं वाटतं की असे उद्योग आल्याशिवाय ग्रामीण भागातल्या लोकांना नोकऱ्या मिळणार नाही.
पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर काही अडचणी असतील तर त्याचा अभ्यास करून त्याला परवानगी त्या ठिकाणी देऊ नये. लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचं जो एखाद्या फॅक्टरीचं जे केमिकल फॅक्टरी आहे त्याचा दुष्परिणाम जो आहे, त्याचं पोल्युशन आहे, त्यामुळं लोकांना त्रास होणार असेल तर त्याला परवानगी देऊ नये. पण खेड्यापाड्यामध्ये अशा फॅक्टरी आल्याशिवाय लोकांना नोकऱ्या मिळणार नाही आहे. आणि बाहेरचा पैसा सुद्धा आता माझ्या संपर्कात काही लोक आहेत आणि त्यांनी मला तर सांगितलंय की आम्ही 40-50 हजार कोटी रुपये आम्ही टाकायला तयार आहोत. आम्हाला सरकारने जमीन दिली पाहिजे आणि त्यामध्ये 10 ते 12 हजार लोकांना आयटीचा त्यांचा तो प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये 10-12 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. तर असे बाहेरचे काही जे उद्योग आहेत कोलॅबोरेशन मधले ते उद्योग आले पाहिजेत. पण आपला प्रश्न जो आहे की असा पोल्युशन वाढवणारे काही उद्योग हे जर काही ठिकाणी असतील आणि ते लोकांचा विरोध असेल तर तो कुठे तो उद्योग ठेवायचा. वर्ष तुम्ही खरं तर एकाच लाईन मध्ये राहता, एकाच परिसरात राहता, तुमचे चांगले मित्र आहेत. या निमित्तानं आता बऱ्यापैकी खासदार सोडून जात असताना उद्धव ठाकरेंना मैत्री खातर कुठला सल्ला द्या? पण माझा सल्ला आता हेच आहे की जर आता एवढे सगळे खासदार आमदार जर इकडे आमच्याकडे येत आहे तर उद्धव ठाकरे यांनी तिकडे राहून काही उपयोग नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आमच्याकडे आलं पाहिजे. दरवाजे आमच्यासाठी खुले आहेत. ते जरी आले तरी बाळासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि आमची ताकद अजून चांगली वाढू शकेल. त्यामुळं जर वेळ आली तर उद्धव ठाकरे विचार करावा आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्या सोबत यावं अशी आमची भूमिका आहे. अजूनही आमदार खासदार ज्या पद्धतीनं फुटतायत त्याच्यावर काल राज ठाकरेंनी एक वक्तव्य केले की राजकीय नेत्यांची किंवा ह्या फुटणाऱ्या लोकांची अवस्था वेश्येसारखी झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता राज ठाकरे हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आता राज ठाकरेंना आमदार निवडून आणता येत नाही आहेत. पण आता दुसरे आमदार जे फुटतायत असं ते त्यांचं जे म्हणणं आहे ते फुटत नाही आहे, ते स्वतः येत आहे. ते त्यांना असं वाटतंय की आता आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्षासोबतच जायला पाहिजे आणि विरोधी पक्षाने सत्ता कधी येईल याची शाश्वती नाही. त्यामुळं त्यांना आपलं भविष्य ते दिसते. त्यामुळं ते स्वतः येत आहे. तिथं काही फोडण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. एवढी आमच्याकडे मेजॉरिटी आहे. केंद्रामध्ये आमच्याकडे मेजॉरिटी, आम्हाला काही खासदारांची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे आमच्या बरोबर आमदार आहेत की काही आमदार येण्याची आवश्यकता नाही आहे. आता ते येत आहेतच तर आता त्याला आम्ही काय करणार. त्यामुळे ते येणारे आहेत त्यांना घेणारच कामच आमचं आहे.